वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। पण आपण हल्ली कालपर्यंत पाहिलं असेल तर अगदी काँग्रेसची नेते मंडळी बंडखोरांच्या प्रचारमध्ये येऊन राहिली आणि बंडखोर सुद्धा काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करायला इकडे तिकडे चालले आहे। तर तुमच्या मनात ज्या शंका आहेत, कदाचित तेवढंच कौतूहल आणि तेवढ्या शंका आमच्याही मनात आहे की आम्ही ज्या प्रदेशात आहोत, विदर्भ, इथून आपल्या मित्र पक्षाचे MPCCचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले सुद्धा आहेत। इथे अत्यंत जबाबदार अशी लोक काँग्रेस मंडळीची आपल्याकडे मुकुल वासनिक साहेब आहेत, जे AICC मध्ये सुद्धा आहेत। मला सुद्धा प्रचंड आश्चर्य या गोष्टीचा वाटतोय की हे सगळं सुरू असताना काय याला कुठेतरी एखादा पाठिंबा तर नाही आहे या सगळ्या गोष्टींना, कारण की कोणाकडून काही आक्षेप येऊन नाही राहिला। आता आम्ही ज्या विरोधका म्हणजे ज्या आमच्या मित्रपक्षांच्या ज्या कोट्यात जागा गेल्या आहे त्यांची स्क्रीनिंग कमिटी त्यांनीच लावली आहे की कोणता उमेदवार कुठे पुरेल, कोणता उमेदवार कुठे कमी पडेल आणि तो नाही पुरला तर आमच्याकडे काय उपाय आहे। म्हणजे हे आता असं समजून येऊन राहिलं आहे की अधिकृत जागा पहिले आपल्या ठेवल्या, त्यानंतर हे सोयीचं राजकारण होऊन राहिलं आहे, अत्यंत आपापल्या सोयीचं राजकारण होऊन राहिलं आहे। मला वाटते या सगळ्या गोष्टींवर तत्काळ काहीतरी कारवाईची अपेक्षा आम्ही आमच्या मित्रपक्षांकडून सगळे करतोय। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।